evaluate this integration e raised to 5 minus 2x plus 2 upon 6x plus 1. First of all, separating the integral e raised to 5 minus 2x into dx plus second integration मध्ये 2 constant outside 1 upon 6x plus 1 into dx equal to e raised to 5 minus 2x integration x का coefficient minus 2 1 upon minus 2 into e raised to 5 minus 2x plus 2 constant as it is 1 upon 6x plus 1 साठी 1 upon ax plus b चा फॉर्म्युला 1 upon ax plus b चा इंटिग्रेशन 1 upon a म्हणजे 1 upon 6 log of 6x plus 1 plus c to cancel, so it is minus 1 by 2 e raised to 5 minus 2x plus 1 by 3 log of 6x plus 1 plus c. And the next integration of sin square x into dx, integration of sin square x into dx. आता हे 4 examples carefully, sin square x, cos square x, tan square x आणि cot square x या टर्म्स इंटिग्रेशन्स मध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळ्या एक्झाम्पल्स मध्ये इन्क्लूड होतात. ज्या ज्या वेळी त्या टर्म येतील त्या त्यावेळी जी प्रोसेस आता आपण या ठिकाणी यूज करणार आहे तीच प्रोसेस कंटिन्यू करायची आहे. काय करावं लागेल, साइन स्क्वेअर एक्सच्या इंटिग्रेशनसाठी साइन स्क्वेअर एक्ससाठी स्क्वेअर त्याचा इलिमिनेट करायचा आहे. त्याच ठिकाणी आपल्याला एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला यूज करता येणार नाही, कारण कॉम्पोजिट फंक्शनची प्रोसेस इंटिग्रेशनमध्ये डायरेक्ट यूज करता येत नाही. मग यासाठी 1 मायनस कॉस 2 थिटा इक्वल टू असतो 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. हे दोन रिझल्ट्स या ठिकाणी यूज करता येतील. फर्स्ट ऑफ ऑल 1 मायनस कॉस 2 थिटा म्हणजेच 2 साइन स्क्वेअर थिटा, हा 2 जर इकडे डिवाइड घेतला लेफ्ट साईडला तर फॉर्म्युला तयार होईल साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2 इक्वल टू साइन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन मधली टर्म काय येईल, 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 इंटू dx
डिनॉमिनेटरचा 2 कॉन्स्टंट आउटसाइड 1/2 इंटिग्रल 1 मायनस कॉस 2x इंटू dx. यात स्क्वेअरची कुठलीच टर्म नाही आहे, डायरेक्ट याचं इंटिग्रेशन आपण आता घेऊ शकतो. 1/2 इन ब्रॅकेट 1चं इंटिग्रेशन x मायनस कॉस 2xचं इंटिग्रेशन. ही टर्म ax प्लस बी या स्वरूपात आहे. b ची किंमत 0 आहे. कॉस एक्सचं इंटिग्रेशन असतं साइन एक्स. कॉस ax प्लस बीचं इंटिग्रेशन 1/a इंटू साइन ax प्लस बी. इथे ax म्हणजेच 2x. यात एक्सचा कोएफिशियंट 2 आहे, त्यांना डिव्हाइड करता येईल. 1/2 साइन 2x प्लस सी. 1/2 न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला तर टर्म येईल x/2 मायनस साइन 2x अपॉन 4 प्लस सी. सिमिलरली कॉस स्क्वेअर एक्सचा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. कॉस स्क्वेअर एक्स साठी काय चेंज होईल पहा. इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स इंटू dx. कॉस स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला काय तयार होईल. 1 प्लस कॉस थिटा अपॉन 2. म्हणजे फक्त या ठिकाणी मायनस साइन चेंज होईल. 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 2. ही टर्म येईल 1 प्लस कॉस 2x अपॉन 2. प्रत्येक ठिकाणी फक्त मायनस ऐवजी प्लस एवढाच चेंज.
Next is tan square x. Tan square x. कसा इवेल्युएट करना tan square x? Integration of tan square x into dx. Tan square x ला tan square x sin square x upon cos square x लिहून उपयोग नाही आहे. कारण sin square x upon cos square x लिहिलं तर पुन्हा मागच्या दोन टर्म 1 minus cos 2x upon 1 plus cos 2x येईल. पण नंतर तो कसा सॉल्व करणार? सगळ्यात इम्पॉर्टंट साइन स्क्वेअर, कॉस स्क्वेअर, टॅन स्क्वेअर आणि कॉट स्क्वेअर हे 4 प्रॉब्लेम आहेत म्हणून सांगितलं होतं सुरुवातीलाच. यात सेक स्क्वेअर एक्स आणि कोसेक स्क्वेअर एक्स का नाही? कारण त्यांचा डायरेक्ट फॉर्म्युला अवेलेबल आहे. सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय आणि कोसेक स्क्वेअरचं मायनस कॉट एक्स. हे दोन्ही डायरेक्ट फॉर्म्युले अवेलेबल आहेत सेक स्क्वेअर एक्स आणि कोसेक स्क्वेअर एक्सचे. त्यामुळं त्या दोघांना प्रॉब्लेममध्ये इन्क्लूड केलेले नाही. ऑलरेडी आपण फॉर्म्युल्यामध्ये ते पाहिलेले आहेत. टॅन स्क्वेअरचं कन्व्हर्जन सेक स्क्वेअरमध्ये करता येतं by using identity 1 plus tan square theta equal to sec square theta. tan square theta ला आपण लिहू शकतो tan square theta equal to sec square theta minus 1. So integral becomes sec square x minus 1 into dx. Sec square x integration tan x minus 1 integration x plus c. And similarly integration of cot square x into dx cot square theta equal to cosec square theta minus 1 ही आयडेंटिटी वापरता येईल. इंटिग्रेशन होईल इंटिग्रेशन ऑफ cot square x ची व्हॅल्यू cosec square x minus 1. cot square x म्हणजेच cosec square x minus 1 into dx. cosec square x इंटिग्रेशन minus cot x minus 1 इंटिग्रेशन x plus c. मला 4 टर्म नेहमी लक्षात ठेवायच्या साइन स्क्वेअर, कॉस स्क्वेअर, टॅन स्क्वेअर आणि कॉट स्क्वेअर. टॅन स्क्वेअरची टर्म असेल तर त्याला सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 लिहिता येईल. कॉट स्क्वेअरची टर्म असेल तर त्याला कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 आणि साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरसाठी 1 मायनस कॉस 2x अपॉन 2
1 प्लस कॉस 2x अपॉन 2 हे फॉर्म्युला यूज करता येते. Next one is sin raised to 4x. Next problem, integration of sin raised to 4x. काय करावं लागेल sin raised to 4x साठी? sin raised to 4 लाच आपण sin square x चा ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो. दॅट इज इंटिग्रल sin square x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. पुन्हा sin square x ची टर्म आली म्हणजेच मागचीच प्रोसेस. sin square theta इक्वल टू 1 minus cos 2 theta upon 2. sin square x ची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये येईल 1 minus cos 2x upon 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही टर्मचा स्क्वेअर सेपरेट घ्या. न्यूमरेटरचा स्क्वेअर घेताना a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करता येईल. 1 स्क्वेअर minus 2 into 1 into cos 2x and plus cos square 2x divided by 2 square म्हणजेच 4 into dx डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. त्यामध्ये डिनॉमिनेटरचा 4 कॉन्स्टंट आहे तो आउटसाइड इंटिग्रेशन घेता येईल. 1/4 इंटिग्रेशन मध्ये टर्म राहील 1 minus 2 cos 2x plus cos square 2x into dx equal to 1/4 इंटिग्रल. त्यामध्ये 1 कॉन्स्टंट आहे त्याचं इंटिग्रेशन आपण डायरेक्ट घेऊ शकतो. cos 2x ही इंटिग्रेशन डायरेक्ट घेता येईल. पण पुन्हा एक cos square 2x ही टर्म आली आहे. cos स्क्वेअरचं इंटिग्रेशन घेता येईल का? cos स्क्वेअरचं इंटिग्रेशन नाही. मग cos स्क्वेअरचं इंटिग्रेशन घेण्यासाठी काय करावं लागेल? 1 minus 2 cos 2x हा ॲज इट इज ठेवला प्लस cos स्क्वेअर 2x साठी आपण पुन्हा तोच cos स्क्वेअर x चा फॉर्म्युला यूज करू शकतो. cos स्क्वेअर x इक्वल टू काय असतो? 1 प्लस cos स्क्वेअर थिटा इक्वल टू cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस cos 2 थिटा अपॉन 2. पण या ठिकाणी जी टर्म आहे इंटिग्रेशन मध्ये cos स्क्वेअर 2x ही टर्म आहे. cos स्क्वेअर
थिटा असेल तर त्याचा 2 थिटा होत आहे. यक्स असेल तर 2x होईल आणि मग 2x असेल तर काय होईल 4x, कारण अँगल इथे डबल होत आहे, हाफ होत नाही. डबल अँगल, लेफ्ट साईडला थिटा आहे, राईट साईडला 2 थिटा आहे. लेफ्ट साईडला जर 2x असेल तर राईट साईडला 4x होईल. म्हणजेच cos स्क्वेअर 2x च्या जागी आपण 1 प्लस cos 4x अपॉन 2 ही टर्म लिहू शकतो इंटू dx. नंतर यामध्ये 1 मायनस 2 cos 2x ॲज इट इज प्लस डिनॉमिनेटरचा जो 2 आहे तो दोन्ही टर्मला सेपरेट घ्या लगेच. दॅट इज 1/2 प्लस cos 4x अपॉन 2 इंटू dx इक्वल टू 1/4 इंटिग्रल 1 प्लस 1/2. 1 प्लस 1/2 म्हणजे 3/2 मायनस 2 cos 2x प्लस cos 4x अपॉन 2 इंटू dx. नंतर यामध्ये इक्वल टू इंटिग्रेशन सेपरेट घेता येईल प्रत्येक टर्मचं. 1/4 हा 1/4 कंप्लीट इंटिग्रेशनला मल्टिप्लाय, त्यामुळं आउटसाइड ब्रॅकेट प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन आता सेपरेट घ्यायचं ब्रॅकेटमध्ये. पहिली टर्म आहे 3/2, तो कॉन्स्टंट आहे, तो आउटसाइड घेतला तर शिल्लक राहील इंटिग्रेशनमध्ये फक्त 1 मायनस 2 कॉन्स्टंट आउटसाइड cos 2x इंटू dx आणि प्लस 1/2 आउटसाइड cos 4x इंटू dx इक्वल टू 1/4 इन ब्रॅकेट 3/2 इंटू 1चं इंटिग्रेशन x मायनस 2 इंटू cos 2xचं इंटिग्रेशन 1 अपॉन 2 sin 2x and plus 1/2 as it is cos 4xचं इंटिग्रेशन 1 upon 4 sin 4x plus c. या ठिकाणी हा 2 कॅन्सल होईल फक्त, म्हणजेच 1/4 इन ब्रॅकेट 3x upon 2 मायनस sin 2x प्लस sin 4x अपॉन 2 इंटू 4 म्हणजेच 8 प्लस c. Similar to this cos raised to 4x.
cos raised to 4 cos raised to 4 मध्ये cos स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर फॉर्म्युला cos स्क्वेअर थिटाचा काय असेल 1 प्लस cos 2 थिटा अपॉन 2 फक्त एवढा चेंज आणि प्लस असल्यामुळे या ठिकाणी येईल प्लस बाकी पुढच्या टर्म सेम नेक्स्ट घ्या कॉस साइन क्यूब एक्स साइन क्यूब एक्स साइन साइन स्क्वेअर झाला साइन रेज टू 4 झाला आता साइन क्यूब साठी काय करणार साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स लिहिलं तर पुढे काय करणार नंतर साइन स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 तो त्याला जो साइन एक्स एक मल्टिप्लाय त्याचं काय करणार मल्टिप्लिकेशनचा कुठला रूल नाहीच आहे आपल्याकडे साइन क्यूब एक्सला साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स लिहून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो पण सबस्टिट्यूशन मेथडनी जी आपली नेक्स्ट मेथड असणार आहे या इंटिग्रेशन मधली त्या मेथडनी हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहेत विदाउट युजिंग सबस्टिट्यूशन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होतो बा इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब एक्स तसं साइन स्क्वेअरची टर्म असणारा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला होता तसं साइन क्यूबची टर्म असणारा कुठला फॉर्म्युला अवेलेबल आहे साइन 3 थिटा काय असतो साइन 3 थिटाचा फॉर्म्युला साइन 3 थिटा इक्वल टू 3 साइन थिटा माइनस 4 साइन क्यूब थिटा साइन 3 थिटाचा फॉर्म्युला 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा यापैकी आपल्याला साइन क्यूब थिटाची व्हॅल्यू पाहिजे साइन क्यूब थिटाची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी 4 साइन क्यूब थिटाची टर्म लेफ्ट साइडला घ्या आणि साइन 3 थिटाची ही टर्म राइट साइडला सो 4 साइन क्यूब थिटा इक्वल टू 3 साइन थिटा मायनस साइन 3 थिटा
आणि हा 4 जर डिवाइड घेतला राईट साईडला तर साइन क्यूब थिटा 1/4 आउटसाइडच ठेवा, कारण असं एक कॉन्स्टंट असल्यामुळे आपण इंटिग्रेशन मध्ये त्याला बाहेरच घेणार आहेत. 1/4 इन ब्रॅकेट 3 साइन थिटा मायनस साइन 3 थिटा. Therefore, integral sin cube x चं इंटिग्रेशन घेताना 1/4 इन ब्रॅकेट 3 sin x minus sin 3x into dx. 1/4 कॉन्स्टंट आउटसाइड इंटिग्रेशन मध्ये राहील 3 sin x minus sin 3x into dx. दोन्ही टर्मचे इंटिग्रेशन सेपरेट घेता येईल. 1/4 इन ब्रॅकेट डायरेक्ट सेपरेट लिहिलं तरी चालेल. आता इथे 3 कॉन्स्टंट ॲज इट इज sin x चं इंटिग्रेशन मायनस cos x मायनस साइन 3x चं इंटिग्रेशन घेताना आधी x चा कोएफिशियंट 3 त्यानं डिवाइड केलं. साइनचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस, मग साइन 3x चं इंटिग्रेशन होईल मायनस कॉस 3x प्लस सी इक्वल टू 1/4 इन ब्रॅकेट. आता मायनस कॉमन घेण्याऐवजी ही जी टर्म आहे सेकंड टर्म मायनस इंटू मायनस होणार आहे प्लस. ती टर्म म्हटल्यास सुरुवातीला लिहा 1/3 cos 3x होईल आणि -3 cos x प्लस सी. Similar to this cos cube x चा प्रॉब्लेम यात फक्त प्लस मायनसचा डिफरन्स येणार नाही, फॉर्म्युला cos 3 थिटाचा वापरावा लागेल.
cos cube x काय तर इंटिग्रेशन 1/4 in bracket 1/3 sin 3x plus 3 sin x. फॉर्म्युला कुठला cos 3 थिटाचा काय फॉर्म्युला आहे cos 3 theta equal to 4 cos cube theta minus 3 cos theta त्यामध्ये फक्त तो 3 cos theta लेफ्ट साईडला घ्यायचा प्लस होईल आणि नंतर 4 डिवाइड घ्यायचा हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आन्सर येईल 1/4 in bracket 1/3 sin 3x plus 3 sin x. या दोन प्रॉब्लेमसाठी एक आणखी अल्टरनेटिव्ह मेथड आहे यात सांगितलं होतं की सबस्टिट्यूशन मेथड त्यावेळी आपण हे प्रॉब्लेम पाहणार आहेत पण त्यावेळी आन्सर डिफरंट फॉर्ममध्ये येतं तो फॉर्म कसा मिळतो मिळालेले हे जे आन्सर आहे यात जर पुन्हा आपण sin 3x चा फॉर्म्युला वापरला शेवटी सिम्प्लिफिकेशनसाठी 3 sin x minus 4 sin cube x आणि मग त्याचे कन्वर्जन केले की सबस्टिट्यूशन मेथडनी ज्या फॉर्ममध्ये आन्सर येतो त्या फॉर्ममधला आन्सर आपला मिळू शकतो आपला दोन्ही मेथड्स माहिती आवश्यक आहेत